नमस्कार. ओम गुरुदेव. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका. माणसाचं मन आहे ना, ते सतत फळाची अपेक्षा करत राहतं. जसं की मी हे काम करतोय, मला याच्यातनं काय आउटपुट मिळेल, माझं यात काय भलं आहे, मला जे अपेक्षित आहे ते होत नाहीये. मग कर्म जर आपण व्यवस्थित करू शकलो नाही, कर्मशी कौशलम, तर मग मिळणारा फळ पण त्या पात्रतेचं असेल. लक्ष आपल्या कर्माकडे असायला हवं. जड साध्यम तर सिद्धी. मग ते कर्म कशा पद्धतीनं सिद्ध करायचं असेल तर त्याच्यासाठी लागणाऱ्या साधनांचा विचार करायला लागेल की बाबा ह्या सगळ्या साधनांच्यामुळे हे खूप छानपैकी सिद्ध होईल. मग याच्यासाठी काय लागणार आहे, तर आपलं जे काय कर्म आहे फक्त त्याच्याकडे लक्ष ठेवून चांगल्या प्रकारे अजून कर्म चांगलं करू. मग जे काय होणारे आउटपुट आहे ते देवा तुझ्या इच्छेनं येणार आहे. जे काय मला मिळणार आहे ते देवा तुझ्या कृपेनं मला मिळणार आहे. मग मला आता जर मला सध्या तू काम करायची अपॉर्च्युनिटी दिलायस, याच्यासारखं भाग्य काय आहे अजून. सो इथं मला त्रास होणार नाही, कारण की माझा आता फक्त फोकस आहे कर्मावरती. माझं जर कर्मच खूप छान प्रकारे होत गेलं तर आपसुकच फळ मिळणार आहे. आणि दुसरा लॉ सांगू का, जसं कर्म करतोय ते त्याचं फळ पण त्याच वेळी तयार होत असतं. कर्माबरोबर फळ तयार होतं. आपल्याला फक्त लक्ष काय करायचं आहे, आपल्या कर्मावर. आणि ते कर्म कौशल्यानं अजून कसं करता येईल, अजून काय ड्रॉबॅक राहिलेत, अजून काय उणिवा आहेत, अजून किती चांगल्या प्रकारे आपण ते कर्म करू शकतो याचा विचार केला पाहिजे. नमस्कार. ओम गुरुदेव.